महेश सोनटके, श्री चौडेश्वरी सायन्स अकॅडमी आणि महेश क्लासेस ऑनलाईन क्लासमध्ये तुमचं स्वागत करतो. लास्ट लेक्चरला आपण रूल्स ऑफ निगेशन्स पाहिली होती आणि त्या रूल्स ऑफ निगेशन्सवरून आपण निगेशन्स लिहिलं होतं. त्याच्यानंतर एक क्वेश्चन असा होता की राईट युजिंग विदाउट इफ डॉट डॉट देन, म्हणजे इफ डॉट डॉट देनचा वापर न करता लिहा. म्हणजेच आपण काय केलं, रूल्स ऑफ निगेशन्स लावलं होतं P + Qचा. तर आजच्या तासाला आपण काय शिकणार आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला संकष्टीच्या शुभेच्छा. सहसारखं शुभेच्छा देत असतात, मज्जेदार म्हणतात. रोज एक उपवास वगैरे असेल, शाबू वगैरे वेळेला खायचं असतं, 2 ग्लास दूध प्यायचं असतं. किती उपवास, मोठा कडक आहे ना. ॲपल, आता मँगो आहे, 4 मँगो खायचे. ठीक आहे, श्रद्धेचा भाग आहे. तर आज आपण ना एक पाठ बघतोय, विदाउट युजिंग अ ट्रूथ टेबल. याच्यावरती ना दर 2 वर्षांनी बोर्डाला एक क्वेश्चन येतो. आता जो पाठ घेणार आहे, आता बघा, मागच्या वर्षी याच्यावरती क्वेश्चन आला नव्हता, म्हणजे लास्ट बॅचला. म्हणजे यावर्षी येण्याचे चान्सेस जास्त. बघा, नशीब तुमचंच फुटकं आहे. का तर ते येण्यासाठी एवढे 10 लॉज पाठ पाहिजे. ते म्हटलं, सर मी तुम्हाला काय पाठांतर करायला लावणार नाही, बिन पाठांतरावरती पूर्ण टॉपिक कव्हर करायचं आहे म्हटलं होतं. आता कसं काय पाठांतर सांगायला आहे, आणि ते पण छोटं पण नाही. बघा ना, केवढं लिहायचं म्हटलं तरी 5-6 मिनिटं लागतात. करना तो पडेगा. तरीही हे लॉज लक्षात राहण्यासाठी मी माझी काहीतरी ट्रिक सांगतो. शेवटी तुम्ही इंटेलिजंट आहे, बहुत ही इंटेलिजंट बच्चे हो रहे. कुछ तो कुछ जुगाड निघाली लगे, काहीतरी आयडिया करणार ना. बघूया, माझी थोडी आयडिया, तुमची थोडी आयडिया आठवते का बघूया. पण ना, हे रूल्स ना प्रॉब्लेम केल्यावरती जास्त लक्षात राहतात. कधी लक्षात ठेवा. तुम्ही मला असं कसं, बघा तुम्ही ट्राय करा, प्रॉब्लेम सोडवेल तसं की हे पटकन लक्षात राहतं. आणि असंच मी पाठ करतो म्हटलं 3 दिवस लागतील, 3 दिवस लागतील, तरी पण कॉन्फर्मेशन नाही की बाबा मला सगळेचे सगळे रूल्स पाठ आहे. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला रूल्स सांगतो, मग प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे तेही सांगतो. मॅक्झिमम IMP कोणते रूल्स आहेत ते पण सांगतो, म्हणजे जे फ्रिक्वेंटली आपण यूज करणार आहोत असे रूल. ठीक आहे ना. माझा आवाज तर येतोय ना व्यवस्थित, नाहीतर म्हणणार बिचारे एकटेच बडबडले, टाकलं झोपून कोणी व्हिडिओ बघू नका, वही घेऊन बसा. लेट्स सी. आता आपण काही रूल्स आहेत ते रूल्स पाहूया आणि लक्षात कसं ठेवायचं तेही बघूया. पहिला रूल आहे आयडेम्पोटेंट लॉ. काही जणांना इडेम्पोटेंट म्हणतात, ज्याचं त्याचं प्रिपोजिशन, प्रोनाउन्सिएशन. आता आयडेम्पोटेंट लॉ मध्ये काय सांगतो, हा काय बटाटो वगैरे नाही, याचा पोटॅटो असतो, हा तसा आयडेम्पोटेंट मध्ये इन्व्हेन्शन झाले असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. बघायला लागते नवीन कोण जॉईन होते का, त्याला ऍडमिट करावं लागतं. आणि मला सर बीच में का गायब हो जाते. आता बघा की आयडेम्पोटेंट लॉ जर क्लिअरफुली एकदम सिरियसली लक्ष द्या. इकडं तिकडं लक्ष असेल तर थोडं डायव्हर्ट होऊ नका, इथेच लक्ष द्या. कारण ह्याच्यावरती पूर्णचा सेशन आहे, तुम्हाला एक पण प्रॉब्लेम कळणार नाही. कळलं का. या पूर्ण टॉपिक मध्ये थोडस डिफिकल्ट लेवल जास्त असणार आहे. इतका अवघड नाही आहे, पण थोडीशीच डिफिकल्ट. आतापर्यंत आपण काहीच पाठ केलं नाही ना. जॉईंट कॅपवरती कार्यक्रम आवरला होता, थोडं तरी पाठ करायला लागणार ना. 4 मार्क देणार तुम्हाला जेईला, 6 मार्क थेरीला देणार, MST CET ला 2 मार्क देणार. मग काहीतरी तू काम करायला होणार ना. आयडेम्पोटेंट लॉ काय म्हणतो,
माझी आयडिया सांगतो काय मी. पी याला म्हणतो आपण जॉईंट पी. पी कॅप क्यू. आयडेंपोटेंट लाव काय सांगतो, त्याच नंबरचा, आता इथं नंबर घेणार ना आपण, नंबर घेऊया आणि तर अंक घेऊया, अक्षर घेऊया. मी नंबर म्हणतो म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंगला सोपंच आहे. त्याच नंबरचा त्याच नंबरशी, बघा आम्ही काय म्हणतोय, त्याच नंबरचा त्याच नंबरशी. तुम्ही जॉईंट घ्या किंवा कॅप घ्या, तोच नंबर येतो. समजला असेल. बघा आयडेंपोटेंट काय सांगतो, त्याच नंबरचा त्याच नंबरशी जॉईंट घ्या किंवा कॅप घ्या, तोच येतो. लक्षात आलं का? म्हणजे ऊस आहे, तुम्ही त्याला त्या मशनीतनं घाला, रस बाहेर पडल्यावर चिपाडच बाहेर येणार, तसंच त्याचं चिपाड होऊनच बाहेर पडणार ह्या मशनीतनं बाहेर. आय थिंक मला वाटते पहिला सोपा आहे आणि क्लिअर पण असेल. कम्युटेटिव्ह लॉ. दुसरा कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह म्हणजे बांधिलकी, एकमेकांची काहीतरी कमिटमेंट असते की नाही. म्हणजे काही कमिटमेंट असते की कोरोनामध्ये मम्मी पप्पाला म्हणते 2दा बाजारात तुम्ही जावा आणि 2दा बाजारात मी जातो, ही त्यांची कमिटमेंट. मग इथं पण तसंच आहे. मम्मी आणि पप्पाची, बघा मम्मी आणि पप्पांची कमिटमेंट आहे. काय कमिटमेंट आहे, एकदा बाजारात तू जा, एकदा मी जातो, दोघंही समान जातो. म्हणजेच काय, पी जॉईंट क्यू करा किंवा क्यू जॉईंट पी करा किंवा पी कॅप क्यू करा, क्यू कॅप पी करा, दोघंही समान असतात. फॉर एक्झाम्पल 3+4 करा किंवा 4+3 करा, किती येत आहे, 7 येते की नाही. मग तसं लक्षात ठेवा तुम्ही. हा झाला कमिटमेंट नाही. सलमान खान म्हणतो ना, एक बार कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप भूल जाता हूँ, तसं विसरायचं नाही तुम्ही. कमिटेटिव्ह लॉ कसं लक्षात ठेवायचं, पी जॉईंट क्यू घ्या किंवा क्यू जॉईंट पी घ्या, दोघंही समान. तेच कॅप, हे सगळं जॉईंट आहे तसंच कॅपला पण. ठीक आहे, मला वाटते दोन्ही लॉ पाहिजे असतील. परत एकदा सांगतो, आयडेंपोटेंट वाला काय म्हणतो, त्याचा त्याच्याशी जॉईंट घ्या कॅप घ्या, तोच येतो. कम्युटेटिव्ह काय म्हणतो, 3+4 किंवा 4+3 करा, इक्वलच आहे ना. आता मग सर म्हणा तुम्ही वजाबाकी करतो, वजाबाकी मी एक्झाम्पल दिले की तुम्हाला टाळण्यासाठी. -1 येते की सर. असोसिएटिव्ह लॉ. आता असोसिएटिव्ह काय असतं बघा, तर काही इंजिनिअरिंगची असोसिएटिव्ह असते, म्हणजे असं असते बघा, टाटा अँड बिर्ला असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह म्हणजे सहकारी, ही दोघं मुख्य, टाटा आहे बिर्ला आहे आणि त्यांचे सहकारी, ही त्यांची असोसिएशन असते. हा असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो, सोपा आहे, काय टेन्शन घेऊ नका. असोसिएटिव्ह लॉ मध्ये नुसतं ब्रॅकेट चेंज करायचं. बघा तिघे जण, पी क्यू आर, पी क्यू आर. असोसिएटिव्ह लॉ बघा जॉईंटच असतं किंवा कॅपच असतं, तिघ जण असतात, पी क्यू आर, त्यांचं जॉईंटच असतं किंवा कॅपच असतं. ठीक आहे ना. मग आता इथं बघा मी कसं लक्षात ठेवते बघा हा लॉ. तर सगळ्यात पहिल्यांदा तिन्हीकडे जॉईंट किंवा कॅपच पाहिजे. बघा जॉईंट आहे का, कॅप तर लावायचं. बघा याला काय म्हणा, 1 म्हणा, याला 2 म्हणा, याला 3 म्हणा, 1 2 3. आता ब्रॅकेट कसं टाकले बघा, 2 3 ला टाकले, ते काढले 1 2 ला द्या, झालं. काय म्हटलं बघा, आम्ही काय म्हणतो, 1 2 3 ब्रॅकेट कोणाला आहे, 2 3 ला, ते काढून कोणाला केला, 1 2 ला आहे का. ब्रॅकेट चेंज करणे म्हणजे असोसिएटिव्ह लॉ. समजालंय ना. थोडं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्यूट करतात. आता डिस्ट्रीब्यूट करतात म्हणजे किराणा मालच्या दुकानामध्ये आता डिस्ट्रीब्यूट व्हायला लागलेला.
क्लासला टाइमला येत जावं. असं प्रत्येकजण आपल्या सवडीवर येते. ढेगे काय आहे? हे सगळे इम्पॉर्टंट झाले तर मी काय रिपीट करणार नाही ते. जरा वाट बघत बसायचं, टाइम टू टाइम यायचं, मग काय फायदा सांगा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे वाटप करणे. आता बघा कोरोनाच्या काळात दानवीर लोक आहेत, शासन किंवा शासनच आहे बघा आपलं महाराष्ट्र शासन, गहू तांदूळ डिस्ट्रीब्यूट करायला ना. मग आपण जातो तिथं, सोशल डिस्टन्स पाळत नाही, काय नाही, मास्क तर लावते का नाही कोणास ठाऊक, मग तिथून गहू तांदूळ घेऊन येतो. डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे त्याला वाटप करणे, म्हणजे दुकानदार आपल्याला देतो. इथं तसंच आहे, डिस्ट्रीब्यूटच आहे इथं. पण डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय बघा, हा पी आहे, पी चे डिस्ट्रीब्यूट होते. कसं डिस्ट्रीब्यूट होते बघा, आता पी जॉईन क्यू कॅप आर आहे ना, हा पी एकदा क्यू ला द्यायचं आणि हा पी एकदा आर ला द्यायचं. कसं दिलं बघा मी, पी जॉईन क्यू बघा दिलं पण पुढे जाऊ ते कॅप आहे, कॅप लिहिलं. पी आता याला द्या, पी जॉईन आर दिलं इथं. समजलं नसेल तर अजून एक चान्स आहे, कारण बघा ते जसे जॉईंट आहे तसे कॅपचं पण असतं. आता पी डिस्ट्रीब्यूट करायचं बघा, पी कॅप क्यू लिहिलो, पुढे जॉईंट लिहिलो, पी आर ला द्या, पी कॅप आर दिलो. सोपा लॉ, डिस्ट्रीब्यूट लॉ. जेव्हा पण ते मी कॉमन काढायला शिकवतो तुम्हाला बघा, इथं बघा पी जॉईंट, पी जॉईंट हा पार्ट कॉमन आहे की नाही, तर लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. मी पुढे प्रॉब्लेम सोडताना सांगणार आहे म्हणून आताच लक्ष द्यायचं. पी जॉईंट हा कॉमन पार्ट आहे, मी कॉमन पार्ट काढतो बघा. पी जॉईंट काढल्याला बघा इथं राहिलं, काय राहिलं बघा, क्यू कॅप आर बघा, क्यू कॅप आर. काही जणांना समजलं नाही, परत बघा इथून कॉमन बघा, पी कॅप, पी कॅप, मी पी कॅप कॉमन काढला, शिल्लक राहिलं क्यू जॉईंट आर आहे की नाही बघा. सॉरी इथं असंच पाहिजे होतं बघा, पी कॅप कॉमन काढला, कॉमन काढला राहिला काय, क्यू जॉईंट आर, क्यू जॉईंट आर. लक्षात ठेवायचं, कॉमन काढणे म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, किंवा ते आतमध्ये देणे म्हणजे पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. उलट्या दोन्ही पद्धतीने वापरायचं आपण. जेव्हा कॉमन काढणार तेव्हा पण डिस्ट्रीब्यूट लॉच म्हणणार, आणि जेव्हा आत पीचं वाटप करणार बघा, पी क्यूला दिला, पी आरला दिला, क्यूला दिला, आर दिला, हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणायचं. ठीक आहे ना. आता इथंपर्यंत परत सांगतो, कारण हा थोडं इम्पॉर्टंटच आहे म्हणून सांगायचं. कारण तुमचं कसं आहे, पुढचं सगळं पाठ होते, पाठी मी सगळं विसरत असतं. परत सांगतो, आयडेम्पोटेंट मला काय म्हणतो, पी जॉईंट पी घ्या, पीच येतो, क्यू जॉईंट क्यू घ्या, क्यू घ्या, क्यूच येतो. म्हणजे त्याला काही करा, पी पीच पाहिजे, क्यू क्यूच पाहिजे, किंवा जॉईंट जॉईंट कॅप कॅप. समजलं. पुढचं कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह कसा असतो, पी जॉईंट क्यू घ्या किंवा क्यू जॉईंट पी घ्या, म्हणजे 3 अधिक 4 करा किंवा 4 अधिक 3 करा, 7च येतं कम्युटेटिव्ह लॉ. असोसिएटिव्हला काय करायचं, ब्रॅकेट चेंज करायचं बघा. 2 आणि 3 ला ब्रॅकेट होतं, ते 1 आणि 2 ला करायचं, 3 नंबर येते 1 2 3. ब्रॅकेट 2 3 ला होतं, ते 1 2 ला द्यायचं बघा. 2 3 चं ब्रॅकेट 1 2 3 ला 1 2 ला द्यायचं. असोसिएटिव्हला बघा, जॉईंट जॉईंट सगळं ओळीने जॉईंटच असतं, कॅप कॅप कॅपच असतं, आणि डिस्ट्रीब्युटिव्हला एक जॉईंट असतं, एक कॅप असतं. लक्षात ठेवा, बसायचं नाही. डिस्ट्रीब्युटिव्हला काय असतं, नेहमी एक जॉईंट एक कॅप बघा, एक कॅप एक जॉईंट. डिस्ट्रीब्युटला काय करायचं, हा पी याला द्यायचं, याला द्यायचं, हा पी याला द्यायचं, याला द्यायचं. तिसरा ऍब्झॉर्प्शन लॉ. ऍब्झॉर्ब म्हणजे शोषणे, इथं पण काहीतरी शोषून घेणार ते. म्हणजे कसं बघा, फरशीवर पाणी पडलेलं असतं, मी काय करते, कापड घेते कॉटनचं, ते क्लिअर ते टाकते, काय होते, ते कापड पाणी ऍब्झॉर्ब करणार की नाही, तसं इथं पण ऍब्झॉर्ब करणार. ऍब्झॉर्प्शन लॉ. काय ऍब्झॉर्प्शन लॉ आहे बघा, जर लक्ष द्या, हा लागणार फ्रिक्वेंटली लागणारे लॉ बघा. ऍब्झॉर्प्शन लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह बघूया, इतका काय लागणार नाही.
इम्पॉर्टंट लागणार कधी कधी, रिअरली लागणार, हे फ्रिक्वेंटली सारखं लागणार. अजून आहे तिकडं ऍब्झॉर्प्शन लॉ बघा, पी आय कसं ओळखायचं बघा. ऍब्झॉर्प्शन लॉ मी तर कसं लक्षात ठेवतो बघा, इथे पी आय तोच पी आतमध्ये असतो. काय म्हटलं बघा, पी आय तोच आतमध्ये असतो. आणि काय बघा, एकदा जॉईंट असतं आणि एकदा कॅप असतं बघा. एकदा जॉईंट असतं, एकदा कॅप असतं. तर याचा आन्सर डायरेक्ट पी यायचं, याचा आन्सर डायरेक्ट पी, बाकी काय करायचं नाही. कारण पी न सरळ ऍब्झॉर्ब केलं ना, म्हणून राहिलं काय, पाणीच राहिलं ना ते फडक्यामधल्या. समजलं असेल, पुन्हा सांगतो, बुद्धिमान विद्यार्थी आहे तुम्ही, सांगितलं लगेच लक्षात राहतच नाही. ऍब्झॉर्ब म्हणजे शोषून घेणे, ठीक आहे. मग कंडिशन काय करा, तर जॉईंट पाहिजे, हाच पी आतमध्ये पाहिजे. करायचं आन्सर डायरेक्ट पी लिहून टाकायचं. डी मॉर्गन्स लॉ लास्ट लेक्चरला शिकवले तुम्हाला, डी मॉर्गन्स लॉ. आणि एकदा सांगतो, हा निगेशन याला द्या, निगेशन पी याला द्या, जॉईंट झाला कॅप याला द्या, सेम. डी मॉर्गन्स लॉ पाठ करायला लागत नाही, आपोआपच राहतो. कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ हा पण लागतो सारखं सारखं. कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ सोपा आहे. पी आहे त्याचं निगेशन आहे का, निगेशन पी, पी निगेशन पी. कॉम्प्लिमेंट लॉ कधी अप्लाय होतो, त्याचाच त्याच्या निगेशनशी अप्लाय होतो. हा लक्षात कसं ठेवायचं बघा. याला काय म्हणतो आपण, जॉईंट. जी नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना कळणार नाही, तुम्ही आधीचे लेक्चर पहा. काय बरोबर जॉईंट आवडतं कॉलेजमध्ये, ऑर शिकवले, याला हँड म्हटलंस ते आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असं लिहितो, जॉईंट, जॉईंट आणि कॅप. आणि वर्बल फॉर्म मध्ये हँड आणि ऑर लिहितो. त्यामुळे नवीन वाले पहिलेचे लेक्चर बघा, मगच या व्हिडिओ बंद करा. पुढे बघा, याला म्हणायचं जॉईंट टी शोधायचं, टी आहे की नाही, त्यांचं डायरेक्ट टी लिहायचं. कोण आहे घेऊ नका, बाहेरचे स्टुडंट्स मॅथ्स मध्ये जॉईन होऊ नका. काय फायदा आहे तुम्हाला, जेव्हा बेसिक मॅथ्स नीट वाल्याला लागणार आहे तेव्हा शिकवतो की मी, सगळं शिकवतो, टेन्शन घेऊ नका. पुढं जॉईंट असेल तर टी घ्या, कॅप असेल तर घ्या. पी पी वगैरे काही घ्यायचं नाही. मी सांगितले ट्रिक, जॉईंटला टी, कॅपला एफ. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणायचं ते. इन्व्होल्युशन लॉ हा पण सोपा लॉ आहे. काय करायचं हे पण शिकवले मी बघा. दोनदा कॉम्प्लिमेंट आहे पुसून टाका, पी आलं, किंवा टीचं एफ करा, एफचं टी करा, बस इन्व्होल्युशन लॉ. इथं लक्षात घ्या, हे सगळे गेल्याच पाठ करायला लागत नाही, ठीक आहे. आयडेंटिटी लॉ सारखं लागतो, हा आयडेंटिटी लॉ सोपं असतं. आता हे माझ्या पद्धतीने लक्षात ठेवला तर लगेच राहील, नाहीतर लक्षात राहणार नाही आहे. आपली पद्धत काय आहे, जॉईंट, त्याला काय म्हणतो, जॉईंट. त्यामध्ये आपण टी शोधतो ना, चेक करायला लागते नवीन कोण जॉईन आले का. हा तर युट्यूबला काही प्रॉब्लेम नसतो. तुम्ही हे लेक्चर युट्यूबला परत टाकलेलं असते, बघत जावा तिथं, कारण इथं स्पीडनं चाललेलं असतं. युट्यूबला काय सोय असते, थोडंसं पॉज करून आपल्याला बघायचं मिळतं, ठीक आहे, ऑनलाईन वाले. कारण इथे एखादा पाठ मी मला हा तुम्हाला हा पाठ कळला नाही आहे, पाठीमाग जर बघू शकताय ना, हा फायदा आहे. पुढं बघा, आयडेंटिटी लॉ सारखं लागणार आहे. मी कसं लक्षात ठेवतो बघा, याला म्हणतो मी जॉईंट. जॉईंट मध्ये शोधतो आपण टी, मग हा तर एफ आहे, मग याला टी म्हणा, मग टीचा रोल कोण करतोय, पी, मग पी त्याचा आन्सर. परत बघा, टेन्शन नका घेऊ. याला म्हणायचं कॅप, काय शोधणार, एफ. एफ तिथं आहे का, आहे, एफ. असं बघा, आपल्या इथे किती कामाला येते. याला काय म्हणायचं, जॉईंट, काय शोधणार, टी. टी आहे बघा इथं, टी. याला म्हणायचं कॅप, काय शोधणार, एफ. हा तर टी आहे, एफचं काम करतो हा, हे यांचं.
समजे. आणि कंडिशनल लॉ व्हेरी व्हेरी आय. जर बोर्डामध्ये पेपर सेट करणारा व्यक्ती थोडस मुलांना कन्फ्युज करूया म्हटलं तर हा या कंडिशन वरती तो क्वेश्चन टाकणार. बच्चे ये नो प्रॉपर्टीज कर देते और 10 में फंस जाते. 10 की प्रॉपर्टी उनको समझ में नहीं आ जाती. भाई क्यों? थोड़ी सी डिफिकल्ट है. डिफिकल्ट इतनी नहीं, 10 बार लिखनी होगी आपको. बीच बीच में आ जाते हैं. आता बघा, कंडिशनल लॉ हा याच्यावरती क्वेश्चन आला होता 2014 ला आलता, 13 ला आलता, 16 ला आलता. या लॉ वरती अजून आला असेल, मी काही इकडे चेक केलं नाही. आपण सारखा येतो कंडिशनल लॉ. याला ऑप्शन असेल चांगलं तरी आता बोर्डाचा पॅटर्न चेंज केला की बरं आहे. की समजा याच्यावरती क्वेश्चन येईल या टॉपिकवरती अजून एक क्वेश्चन तास टाकतात. म्हणजे हा नाही आला तर तो तर लिहिता येतो. जेला ऑप्शन नाही आहे तिथं, सीईटीला ऑप्शन नाही आहे. मग करायचं, स्क्रिप्ट काही करायचं नाही, सगळं करायचं. कॉन्सेप्ट मध्ये बी कळतं. आता पे इम्प्लाइज क्यू कंडिशनल लॉ लावायचा इथं. हा पण याचा तुम्ही असं लिहू शकता किंवा असं लिहू शकता. पहिली कंडिशन आहे सिंगल इम्प्लिकेशन साठी. सिंगल इम्प्लिकेशन मध्ये थोडस लक्षात ठेवण्यासाठी बघा, आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापोजिटिव्ह शिकले, आठवते का? तर तिथं आपण काय बघितलं होतं? C प्लस कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापोजिटिव्ह. कॉन्व्हर्सला काय म्हटलं? इंटरचेंज केलं. असं केलं तुम्ही. इनव्हर्सला काय केलं? इथं नॉट लावलं. कॉन्ट्रापोजिटिव्हला इंटरचेंज केलं. बघा, पी इम्प्लाइज क्यू आहे का? बघा इथं आहे. कंडिशन काय लावायची? कॉन्ट्रापोजिटिव्हची. म्हणजे असं लक्षात राहते, येतंय. ठीक आहे ना? पी इम्प्लाइज क्यू आहे. पी इम्प्लाइज क्यू कंडिशनल स्टेटमेंट असतं. जी कॉन्ट्रापोजिटिव्हची कंडिशन आहे ती लावता येते इथं. काय? आणि हे असं लक्षात ठेवा, सगळ्याच गोष्टीला कळायला लागत नाही. ही तर कंडिशन लावायला नाही किंवा ही मग प्रश्न पडते कधी लावू? वातावरण बघून. म्हणजे पाऊस असेल तर कसं आपण आंबे खात नाही ना, तसं ते जेव्हा प्रॉब्लेम सोडताना लक्षात येते याला कुठली लावायची ते कसं करणार? त्याला खूप अशी तपश्चर्या करावं लागते हिमालयात जाऊन. तपश्चर्या म्हणजे खूप प्रॅक्टिस करायला पाहिजे. असं काय प्रॉब्लेम आहे? बघा, इथं पहिल्या कंडिशनला कॉन्ट्रापोजिटिव्हची लावा. दुसऱ्याला काय करा? दुसऱ्याला लक्षातच ठेवा, निगेशन पी जॉईंट क्यू असं काहीतरी लक्षात ठेवा. दोन्ही इम्पॉर्टंट कंडिशन आहे. आता ही सिंगल इम्प्लिकेशनला झाली. आता डबल इम्प्लिकेशनला बघा. डबल इम्प्लिकेशनला पहिली कंडिशन काय करा बघा. हे पहिला एक एरो पुसायला काय मिळालं? पी इम्प्लाइज क्यू मिळालं का? इथला एरो पुसा, इकडचा लक्षात ठेवा क्यू इम्प्लाइज पी. असं क्या समज में आया? बस ठीक आहे. देखो एकदा काय करा, हा पुसा, काय मिळाला? पी इम्प्लाइज क्यू. एकदा हा पुसा, काय मिळाला? क्यू इम्प्लाइज पी. आणि कॅफनं जोडा. ही त्याची कंडिशन आहे. दुसरी कंडिशन बघा, हायका लावला परत. हे असं लक्षात घ्या, दुसरी कंडिशन पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचा जॉईंट. त्याच्या उलट चिन्ह इथं, दुसऱ्याचं निगेशन, पहिल्याचा जॉईंट. असं कुठं शिकलेलं की नाही? उलट शिकलेलो आपण. इथं शिकलेलो डबल इम्प्लिकेशन मध्ये निगेशन पाहिजे असेल तर पहिल्याचा कॅप, दुसऱ्याचा निगेशन, याच्या उलट साईन. दुसऱ्याचा कॅप, पहिल्याचं निगेशन. कुछ ऐसा ही है.
फक्त सगळं उलट करायचं. उलट करायचं म्हणजे बघा, पी आहे, पीला नॉट द्या. कॅप आहे, जॉईंट करा. निगेशन आहे, निगेशन करा. जॉईंट आहे, कॅप करा. क्यू आहे, निगेशन क्यू करा. कॅप आहे, जॉईंट करा. निगेशन आहे, निगेशन करा. कळलं? म्हणजे याचं निगेशन लक्षात राहिलं तर सगळं उलट केली की हा लक्षात राहतो. लक्षात आहे? पहिली कंडिशन म्हणजे बाण पुसणे एक साईडचा एक साईडचा, आणि दुसरी कंडिशन म्हणजे निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन मध्ये शिकवलं ना, तिथं जायचं, सगळं उलट करायचं. ठीक आहे? तर अशा हे 10 कंडिशनल लॉज आहे. आता मी तुम्हाला 2 मिनिटं वेळ देतो, त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. युट्यूबला बघायचं असेल तर व्हिडिओ पॉज करता चान्स आहे, ऑनलाईन वाल्याला नाही आहे. ठीक आहे? ऑनलाईन वाल्याने काय करा, स्क्रीनशॉट घ्या, 1 मिनिट सगळं वाचून घ्या, मग आपण याच्यावरती प्रॉब्लेम करूया. ठीक आहे ना? लिहूया. युट्यूबर्स तर लक्ष द्यायचं, थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झाली माझी. इथं ना क्यू लिहिलं होतं, इथं निगेशन पी पाहिजे हो ना, असं मला थोडंसं करेक्शन करा. सॉरी, पटपट लिहून घ्या. कसं क्लिअर आहे? हा बघा, आता आपण घेतोय एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 3, त्यातला सेकंड. पहिला काय घेणार? पहिला घेणार आहे लगेच थोडंसं डिफिकल्ट लेवल इझी घेतो. ठीक आहे? आता बघा, तुम्हाला म्हणतात विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूफ असं म्हणतात. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करायचा. आपल्याला प्रूव्ह करायचा म्हणजे LHS आहे, RHS सॉल्व्ह करायचा आहे, RHS दाखवायचा आहे. LHS सॉल्व्ह करायला घेऊया, तिथे इथे काही चान्स नाही आहे ना. मग बघा, आता मी घेतो LHS. जेव्हा म्हणतील ना विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर्टीज वापरायचे असतात. पहिलं काम मी केलं की LHS लिहून घेतलो, आधी मध्ये चेक करतो. बघा, दिसते ना सर्वांना? तर बघा, आता काय करणार आहे मी, तर LHS मी सॉल्व्ह करायला घेतला. ठीक आहे? कायम म्हणजे कायम पहिली स्टेप काय कॉमन निघते का पाहायचं. मला तर दिसलं कॉमन, पी जॉईंट दिसला ना कॉमन. आता मी काय करेन, पी जॉईंट कॉमन काढेन. व्हेरी इम्पॉर्टंट, दिस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट, पी जॉईंट. ठीक आहे? 1 मिनिट तुम्ही सांगतो, पहिला बोल नका, एवढं पहिला क्लिअर करा. हा येस बोला, पटकन बोला. LHS इथं हा येस. लेट सी, पहिल्यांदा मी काय केलं बघा, पी जॉईंट कॉमन काढलो. ठीक आहे ना? आता काय राहिलं बघा, क्यू कॅप निगेशन क्यू. जेव्हा तुम्ही कॉमन काढता तेव्हा असतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा, मी काय केलं, हे LHS सॉल्व्ह करायला घेतलो, पी जॉईंट कॉमन काढला, राहिलं काय, क्यू कॅप निगेशन क्यू. कॉमन काढणे म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुढची स्टेप, ब्रॅकेट सोडवायचं, तोच नंबर आहे आणि त्याचंच निगेशन आहे, म्हणजे आपल्याला जायचं आयडेंटिटी लॉ. बघा, आयडेंटिटी मध्ये तोच नंबर आहे आणि त्याच्याशीच, सॉरी कॉम्प्लिमेंट मध्ये जायचं, सॉरी तोच नंबर त्याचंच निगेशन. बघा, मग ह्याच्यात मी सांगितलं याला काय म्हणायचं, कॅप. कॅप मध्ये काय शोधताय, F.
मग ह्याचं आन्सर आलं एफ. ह्याचं काय आलं एफ. तर मी इथं लावला